सायबर गुन्हेगारांनी घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवण्याचा आमिष दाखवून नागपुरातल्या एका तरुणाची 12 लाखांपेक्षा जास्त रुपयांनी फसवणूक केली। या प्रकरणात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार 28 वर्षीय विनीत कुमार पाटील बुट्टीबोरी येथील MIDCत एका कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करतात। 27 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान अज्ञात ठगबाजांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि घरबसल्या ऑनलाईन काम करून अधिक पैसे कमावण्याचा आमिष दाखवलं। तक्रारदाराला बनावट वेबसाईटची लिंक पाठवण्यात आली। त्यानंतर ठगबाजांनी बँक खात्यांमध्ये वारंवार पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडलं आणि जास्त नफ्याचा आमिष देऊन 12,36,834 रुपयांनी फसवणूक केली। पाटील यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा ठगबाजांनी अधिक पैशांची मागणी केली आणि त्यातील एकही पैसा परत केला नाही। अखेर फिर्यादीनं सायबर पोलिसात तक्रार दाखल केली। सायबर पोलीस आता या फसवणूक करणाऱ्या टोळीच्या खात्यांची आणि डिजिटल ट्रेलची तपासणी करतायत। लिंकद्वारे ते टास्क पाठवत होते। त्या लिंकमध्ये त्यांचं अकाउंट्स बनवलं होतं। त्या अकाउंट्सवर ते बोगस अकाउंट्स होते आणि त्याच्यावर ते फायदा दाखवायचे। परंतु ज्या वेळेला टास्क कंप्लीट झाल्यानंतर पैसे विड्रॉ करायची वेळ आली त्यावेळेला विड्रॉ होऊ दिले नाहीत पैसे। मग त्यांना असं वाटलं की बाबा आपली फसवणूक झालेली आहे आणि अशा फसवणूक झाल्यामुळे ते सायबर पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांनी तक्रार दिलेली आहे। टोटल जवळपास 12 लाख समथिंगची तक्रार दिलेली आहे। तरी त्याचा सायबर पोलीस ठाणे येथे 104 नंबर प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्याचा तपास चालू आहे।